हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ही डबल लेअरची गुढी कशी बनवायची ते तुम्ही पाहू शकता. खण कापडापासून बनवलेली ही डबल लेअर गुढी. याच गुढीचा आपण कटिंग आणि स्टिचिंग ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खणाचं कापड घेतलेलं आहे. आपण डबल लेअरची गुढी बनवणार आहोत. त्यासाठी असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि खालच्या कपड्याची उंची आहे 26 इंच आणि या वरच्या कपड्याची उंची आहे 17 इंच. तर अशा पद्धतीने तुम्ही ही डबल फोल्ड करून हे कापड घ्यायचं आहे. आणि हे माझं आता हे खणाचं कापड सवस आहे आणि हे उलट आहे. त्यासाठी मला इथून एक कट करून घ्यावं लागणार आहे. का तर असंच आपण गुढीच्या निऱ्या जर केल्या तर हे कापड उलट राहणार आहे आणि हे कापड सवस राहणार आहे. त्यासाठी आपल्याला हे इथून कट करून घ्यावं लागणार आहे. चला तर मी हे कापड कट करून घेते. कट करून झाल्यानंतर हे आता दोन्ही बाजू आपण अशा सवशा करून ठेवणार आहोत. तर आता ही झाले दोन्ही पार्ट सवसा. हा पण आहे सवसा आणि हा पण आहे सवसा. चला तर आपण आता हे मिशनवर घेऊया आणि ही गुढी शिवायची कशी ते बघूया. तर बघा, हे जे आपण कापड इथून कट केलेलं होतं ते अगोदर आपणाला जोडावं लागणार आहे. त्यानंतर आपणाला इथं प्लेट घेता येतील. त्यासाठी अगोदर आपण हे जोडून घेणार आहोत. तर अगोदर हे आपण जोडून घेऊया. त्यानंतर बघा, हे इथून पण आपल्याला जोडून घ्यावं लागणार आहे. तर मी इथून जोडून घेते. ही पण बाजू जोडून घेऊया. त्यानंतर इथं अशा पद्धतीने फोल्ड करून इथून एक शिलाई देऊन घेणार आहोत. साईडच्या बाजूचे ते धागे वरती येऊ नये त्यासाठी इथून एक शिलाई देऊन घेणार आहोत. ह्या बाजून झालेला आहे. आता यानंतर आपण या दुसऱ्या बाजूनेही तशाच पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी असं फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, या बाजूला मी अशा पद्धतीने लेस लावून घेते. दोन्ही साईडला लेस लावून घ्यायची. दिसायला ही छान आणि सुंदर दिसतंय अशा पद्धतीची लेस लावल्यामुळे. अशाच पद्धतीने मी त्या बाजूलाही लेस लावून घेते.
अशा पद्धतीने दोन्ही बाजूला लेस लावून आपल्या तयार झालेले आहेत. आता आपण गुढीसाठी प्लेट टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या मोठ्या प्लेट टाकून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने प्लेट टाकून घेऊन आता हे प्लेट एकावर एक घेऊन त्याच्यावर आपण शिलाई मारून घेणार आहोत. इथं खूप जास्त प्लेट आल्यामुळे इथं धागा तुटण्याचा किंवा सुई मोडण्याचा पण धोका असतो. तर हळूवार अशा पद्धतीने तुम्हाला ही प्लेट देऊन घ्यायची आहेत. त्यानंतर याला बरोबर करून घेणार आहोत. तर आता इथंही आपली गुढी तयार झालेली आहे. यानंतर इथं आपण एक टोपी बनवणार आहोत जी आपण लाकडामध्ये घालतो. तर बघा, त्यानंतर आपण इथं टोपी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी अगोदर हे कापड घ्यायचं 5 इंच इकडून 5 इंच इकडून आणि हा अशा पद्धतीने इथं आपण शिलाई मारून घेणार आहोत. त्यानंतर बघा, इथून हा कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. या साईडला मी टिप मारून घेतलेली आहे आणि ही टिप मारलेला आणि ही धडी अशी एकावर एक आली पाहिजे. फक्त याकडे लक्ष द्या. आणि आता इथून हे आपण जोडून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने नॉट टाकून घेणार आहोत. आपल्याला काठीला बांधण्यासाठी लागणारे दोरी आपण इथं टाकून घेणार आहोत. तशाच पद्धतीचे नॉड ही आपण बाजूला टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने कडेपर्यंत शिलाई मारून घेणार आहोत. इथं फक्त थोडंसं घट्ट करणार आहोत, का तर ही साडी आपण याच नॉटच्या साह्याने बांधणार आहोत. त्यासाठी अशा 2-3 टिपा देऊन हे आपण अजून जास्त पक्क करणार आहोत. त्यानंतर ही आपण टोपी अशा पद्धतीने घेणार आहोत. ही झाली डबल लेअर गुढी ही तयार झालेली आहे. या प्लेट एकावर एक घेऊन इथं आपण इस्त्री मारून घ्यायची. त्यानंतर ह्या प्लेट आहे अशा त्या गुढीवर राहतील. तर ही गुढी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा शिलाईविषयी नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.